मंडळी नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 4 जुलै, सकाळचे वाजलेले आहेत 11. तर सगळीकडे जोरदार पाऊस चालू आहे. तर आमच्याकडे सुद्धा जोरदार पाऊस आहे मंडणगड दापोलीमध्ये. तर आता थोडंसं थांबलेलं आहे पाऊस. सगळीकडे पाणीच पाणी, म्हणजे शेतांमध्ये जर पाहिलं ना तर पाणीच पाणी आहे. आता आपण आहोत चिंचगरला, चिंचगरच्या खलाटीच्या जवळपास. तर इकडे बघा विहिरीला पाणी बघा, अगदी पूर्ण भरले विहीर. तर इकडे बघा चिंचगरची खलाटी, इकडे पूर्ण शेतातून बघा कसं पाणी आहे. अशी परिस्थिती आहे की आता बहुतेक 1-2 दिवसामध्ये पूर येऊ शकतो, एवढा पाऊस पडतो आहे. नदी बऱ्यापैकी अशी काठोकाठ भरून वाहते. तर काही शेतांमध्ये नांगर दिसत आहेत. आता फोडीची कामं, फोडी बेर आव्हान आहेत ना, ते थोडेफार आता असे आलेले आहेत. हे बघा, हे असे थोडेफार आता आव्हान आलेले आहेत. अजून लावणीला वेळ लागेल. थोडंसं खलाटीमध्ये फिरूया, त्यानंतरला मग आपण नदीकडे जाऊया. नदीला पाणी किती आहे ना ते बघणार आहोत, मांदिवली ब्रिजच्या तिथे. हो नांगरी, काय इकडे आलो तुम्हाला भेटायला. फोड की बेर? अच्छा, इकडे 2 नांगर आहेत. बहुतेक फोडी आटपलेले आहेत. काय करीत तर आता आपण आलेलो आहोत चिंचगड मांदिवलीच्या ब्रिजवरती. हा आहे चिंचगड मांदिवलीचा ब्रिज. तर त्या ब्रिजच्या पलीकडे, नदीच्या पलीकडे दापोली तालुका आणि इकडे मंडणगड तालुका. नदीला पाणी बघा, जबरदस्त पाऊस पडतो आहे वरती. तर बघा तुफान पाऊस पडतो आहे. हे बघा थोडासा राहिला आहे अजून ब्रिजला लागण्यासाठी. हे बघा, जर आता 2-3 तास जर पाऊस सतत पडला तर नदीच म्हणजे या पुलावरून पाणी जाऊ शकतं आणि वाहतूक आहे ती ठप्प होऊ शकते. जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा या ब्रिजवरती जवळजवळ 3 फुटापर्यंत पाणी असतं आणि या सगळ्या या बाजूला इकडे सगळीकडे पाणीच पाणी असतं. तर अशा प्रकारे हे अपडेट आहे पावसाचं. तर आता पण पाऊस पडतो आहे थोडा रिमझिम. सकाळी जोरदार पाऊस पडला, परंतु त्यानंतरला मात्र थांबलेला आहे. तर अशा प्रकारे हे थोडंसं अपडेट आहे. कारण जे आमच्या आजूबाजूच्या गावातील लोक आहेत ते शहरांमध्ये राहतात, तर त्यांना खूप कुतूहल असतं की गावाकडे पाऊस पडतो आहे, कशाप्रकारे आता पाणी किती वाढलं असेल आहे ना. तर अशा प्रकारे बघा, तुम्ही बघू शकता एवढं पाणी आहे. आता सध्या आज तारीख आहे 4, आता वाजलेत जवळजवळ 11, 11:30 वाजलेले आहेत. बघा, तर इकडची सर्व शेती लोकांनी आता सोडून दिलेली आहे. हे बघा, इकडे थोडंसं पाणी बाहेर आलेलं आहे. हे बघा, भारजा नदी. जेव्हा या ब्रिजवरून पाणी जातं तेव्हा मग पूर्णपणे दोन्ही तालुक्याचा संपर्क आहे तो तुटतो आणि मग जवळजवळ 12-12 तास गाड्या आहेत ते थांबून राहतात. तर आता नवीन एक ब्रिज बनलेला आहे या नदीलाच, वरती तोंडलीच्या ठिकाणी. पलीकडे जायचं झालं, मंडणगडला जायचं असेल तर मग खूप राऊंड मारून जायला लागायचं. तर आता एक ऑप्शन झालेलं आहे, नदीला दुसरा ब्रिज बनलेला आहे तोंडली या ठिकाणी. त्यामुळे काही अंतरावरती पुढे जाऊन पुन्हा या पलीकडे येता येतो. तुम्ही शहरांमध्ये, मुंबईमध्ये जर राहत असाल तर मंडळी खरंच खूप काळजी घ्या यार. मुंबईमध्ये काय घटना घडत आहेत, जसं की काही झाडं पडून माणसं मरत आहेत, मॅनहोलमध्ये गटारामध्ये वाहून माणसं मरत आहेत. तर काळजी घ्या. आणि ट्रॅव्हल करतानासुद्धा मंडळी म्हणजे तुम्ही बघितलंच असाल, सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे की कशाप्रकारे काही लोक वागत आहेत, अगदी रानटी प्राण्यासारखे वागत आहेत माणसाशी. छोट्या कारणाने माणसाचा जीव घेत आहेत. तर नक्कीच तुम्ही जर अशा प्रकारे जर ट्रॅव्हल करत असाल तर स्वतःची काळजी घ्या. पाऊस पडत असेल, पाणी साचलेलं असेल तर त्या पाण्यातून बिलकुल जाऊ नका. तर अशा काही घटना पावसामध्ये घडत आहेत आणि असे छोटे आता आजारसुद्धा चालू होतात. ताप, सर्दी, मलेरिया असे आजारसुद्धा चालू होतात. तर त्याचीसुद्धा काळजी घ्या. त्याच्या कुठे चाललात? अच्छा, पाऊस बघा आता पूर येईल बहुतेक. हां, पाऊस आहे, मला पाऊस शांत लागताय, पाऊस बरंच लागतंय पाऊस. हां, हो, असाच पाऊस लागला तर लोकांची खेतीबाडी होईल, नाही तर लोकांना उपाशी मारायला लागतं. पण आता इथं लागतो तो बरोबर लागतोय. हो, आता बरोबर लागते. आता नाहीला पण नाही भरली, बावी भरल्या, मग तकलीफ झाली पाण्याची आम्हाला. हां, हो, पहिल्याने समजला ना मला हो. असं.
आता काय आपला पूल जुना झालेला आहे, काहीतरी करा पुलाचा. हा जो ब्रिज आहे ना तो अगदी खूप जुना झाला आहे आणि यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक असते, मायनिंगचे डंपर वाहत असतात. तर त्यामुळे त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे ना, नाहीतर मोठी दुर्घटना घडायची आणि त्यानंतरला मग जागे व्हायची, असं नको व्हायला. गरजेचं म्हणजे मोठं तुम्हाला झालं काम तर दुवा भेटेल असं आहे. कारण याच नदीला इथे खाली जवळच जो ब्रिज होता तो काही वर्षापूर्वी वाहून गेला, त्यानंतरला हा ब्रिज बनलेला आहे. या नदीला सुद्धा वाहून गेलेला ब्रिज आहे, त्यामुळे याची काळजी घेतली पाहिजे. आणि तेवढं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे, अजून तरी तेवढं लक्ष नाही आहे. काही वर्ष म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी एक माणूससुद्धा वाहून गेला. या ब्रिजची हाईट वाढवणं गरजेचं आहे. जर त्याची हाईट वाढवली तर म्हणजे या ब्रिजवरून जवळजवळ काय किती 2-3 फुटाचं पाणी असतं. जर हाईट वाढली तर तेव्हा पाणी खालून जाईल है ना, गाले मोठे केले तर. इकडे उंच पाहिजे करायचं, हां इकडे उंच झाला पाहिजे. इकडे उंच झाला तो म्हणजे माणसा जाया रस्ता शेतीबारी लावणार माणसा मुलं स्कूलची हो शाळेतली मुलं मोप तकलीफ होतो, स्कूलची मुलाला पण मोप तकलीफ होतो. तर खरंच या ब्रिजला जवळजवळ ना 50 वर्ष जास्त झालेले आहेत. मामा कुठे जात आहे? अच्छा, काय फोडी झाली? फोड आटपलीत? आता काय बेरी चालू आहेत? नाही काय म्हणता की सर? बस ठीक. न्यू ब्लॉग चालूच आहे वाटतं. चालूच आहे. अरे वा मस्त मस्त. कशा आहात पब्लिक? हे बघा वायफायची लाईन पण आमच्याकडे 3 दिवस नाही, आज रिपेरिंगला आलेत. होईल चालू आज होईल चालू. तर आता आपण चाललो आहे जावळ्याला. तर ERF एक संस्थेतर्फे एक उपक्रम राबवलेला आहे. तर या उपक्रमासाठी काही परदेशातील जे विद्यार्थी आहेत ते इकडे गावांना भेटी देणार आहेत. त्यामध्ये शेतावरती सुद्धा जाणार आहेत, शेतीबद्दल माहिती जाणून घेणार आहेत. तर ते येणार आहेत जावळे आंबवली या गावांमध्ये. तर तिथे काही तयारी आहे की आत्ताच राज मला भेटला तर तो सुद्धा पुढे गेलेला आहे. तर ते पाहण्यासाठी आता आम्ही चाललो आहे, मी सुद्धा चाललो आहे तिकडेच आता. तर बघूया. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल की कशाप्रकारे त्यांची भेट राहील. तुफान पाऊस चालू झाला आहे. सकाळीसुद्धा असाच होता, त्यानंतरला थांबला आणि आता पुन्हा चालू झालेला आहे. बहुतेक नदीला पूर घेऊनच जाणार. जर पूर आला तर तुम्हाला नक्की येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर इथे आपण जावळ्याला पोचलेलो आहोत. हे जावळे गाव. तर जाऊया आपण वैभवच्या घरी. राज आणि रौनक तिकडेच गेले. त्यांचं आत्याचं घर आहे. बघा आता आपण आलो आहे आंबवलीला. तेव्हा आंबवली चिखलाची बरीच माणसं आहेत तरी नांगर. तर इथे प्लांटेशन करायचं आहे, त्यासाठी जागा आता पाहायला आलेलो आहोत. इकडे राज, रौनक आणि वैभव. तर आता आम्ही इथून जंप करून पलीकडे जाणार आहोत. पहिला रौनक, नंतरला वैभव, राज. जाऊया काय? हे बघा आता पण मगाशी वरती नदी बघितली, तीच नदी खाली वाळते. ती हा आंबवली गावचा परिसर. जर पडलो अपघाताने तरी पोहोच जाऊ शकून मी, तर पलीकडे जाईन. जास्त ताकद नाही काढायची. नाही इथे ताकद काढायची गरजच नाही. वर जायला पाहिजे, या अंदाजात जायचं. त्या दिवशी परवाच्या दिवशी मी होडी बघितली, तर ते मस्त होडीत बसून अगदी चालले होते. पाय वरती आपण तरंगत ताकद लावायची, पाय हलवत राहायचं, तरंगत राहायला पाहिजे बस एवढं. विरुद्ध आपण ताकद नाही काढायची पाण्याच्या. साईड बघितली प्लांटेशनसाठी. आता दुसऱ्या साईडवरती चाललो. आंबवली. इकडे गावचं मंदिर, गाव अगदी मस्त सुंदर दिसतंय आणि खलाटी. हा व्ह्यू तुम्ही इथून बऱ्याचदा S4 सतीशच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल. या विहिरीला आहे बघा, ही छोटी विहीर आहे पण भरले जातं बऱ्यापैकी. तर ही सर्व झाडं प्लांटेशनसाठी आणलेली आहेत. याच्यामध्ये कोणकोणती झाडं आहेत राज? ते करंज आहे, इकडे आंबा आहे,
त्याच्यानंतर मला वाटतं इथे जांभूळ आहे, त्याच्यानंतर फणस, पिवळा, तिरफळ, ती उंडी आहे, उंडी. त्याच्यानंतर हा पांगेर आहे. वैभवच्या घरी आलो आहे आणि आता चहा घेतो आहे. पावसाळ्यातला काय म्हणतात ते एनर्जी ड्रिंक. जावळ्यातून निघालो आहे, आता आपण घरी जाऊ. तर 7 तारखेला जे प्रोग्राम आहे त्याच्या तयारीसाठी आम्ही आलो होतो इकडे. तर ते काय असणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर आता पुन्हा पाऊस जोरदार चालू झालेला आहे. बहुतेक आज नाहीतर उद्या, आज संध्याकाळपर्यंत नाही तर उद्याला नदीला बहुतेक पूर येईल असं वाटतं आहे. आहे माल यावर्षी घेऊन ठेवला आहे का भरपूर? आता आपण चिंचगरला आलो आहोत. इथे काजू कटिंग वगैरे करून मिळतात. तर आता गेलो होतो मी. तर बघूया आपण काजू कटिंगला देऊ उद्या परवा. तर अशा प्रकारे गावाकडे सुद्धा जोरदार पाऊस पडतोय आणि लोकांची शेतीची सुद्धा कामं चालू झालेली आहेत. काही ठिकाणी लावणी चालू झालेली आहे, काही ठिकाणी अजून फोडी बेरी चालू आहे कारण आवण झालेलं नाही. इकडे चिंचगरला अजून तशी लावणी नाही चालू झालेली. हा जर्सी बैल आहे काय? तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर अशा प्रकारे गावाकडे सुद्धा जोरदार पाऊस आहे आणि अशा प्रकारे शेतीची कामंसुद्धा चालू आहे. तर चला पुन्हा भेटू अशाच एखाद्या गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.